महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिका निवडणुकांची मोठ्या प्रमाणात रणधुमाळी चालू आहे आणि त्यातच जे आहे मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका आणि सत्तेचं केंद्रस्थान मानलं जातं. त्यामुळे ती महानगरपालिका नेहमीच चर्चेचा विषय बनते. परंतु त्याहीपेक्षा मोठी चर्चा आता होताना दिसत आहे मुंबई महानगरपालिकेतील मुलुंड म्हणजेच प्रभाग क्रमांक 107 ची. कारण हा केवळ प्रभाग नसून हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु भाजपच्या याच बालेकिल्ल्यामध्ये ज्या ठाकरेंच्या शिवसेनेने एक अशी चाल खेळली आहे त्यामुळे भाजपला सर्वात मोठा धक्का या प्रभागामध्ये बसताना दिसत आहे. त्यामुळे जे आहे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचं मोठं गणित बिघडताना देखील दिसत आहे या प्रभागामध्ये. नेमकं असं काय घडलंय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये देखील या प्रभागाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तर आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी राज आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय व्हायरल बातमीवरती. मुलुंडचा प्रभाग क्रमांक 107 हा बहुभाषिक पण मराठी मतदार बहुसंख्या असलेला प्रभाग आहे. या प्रभागावरती जे आहे भाजपची वर्षानुवर्षे पक्की अशी पकड आहे. यावर्षी भाजपकडनं या ठिकाणी जे तिकीट देण्यात आलेले आहे ते देण्यात आलेले नील सोमय्या यांना. नील सोमय्या म्हणजेच भाजपचे मुख्य नेते असणारे किरीट सोमय्या यांचे पुत्र. सुरुवातीला या ठिकाणी असं चित्र निर्माण करण्यात आलेलं होतं की भाजपचा जो उमेदवार आहे म्हणजे नील किरीट सोमय्या हे जे आहेत त्या ठिकाणी बिनविरोध निवडून येणार आहेत आणि त्यासाठी भाजपने पूर्ण त्या ठिकाणी रणनीती देखील आखली होती. परंतु या ठिकाणी भाजपने जे आहे बॅकअप मध्ये असा एक प्लॅन खेळला की ज्यामुळे या ठिकाणचं भाजपचं गणित पूर्णच्या पूर्ण गणित बिघडून गेलेलं आहे. हा जो प्रभाग होता मंडळी, हा जो आहे राष्ट्रवादीला भेटला होता. ठाकरे राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे आणि हा प्रभाग जो आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला देण्यात आलेला होता. परंतु भाजपने ज्या ऐन टायमावरती रेडीचा डाव खेळत या ठिकाणी जो राष्ट्रवादीचा उमेदवार होता त्याचं त्या ठिकाणचं तिकीट कापलं होतं. परंतु याच ठिकाणी खरा मास्टर स्ट्रोक जो आहे ठाकरे गटाकडनं करण्यात आला. जेव्हा भाजपकडनं डाव खेळून त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची उमेदवारी नाकारण्यात आली किंवा त्याचा उमेदवारी अर्ज जेव्हा बाद करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी ज्या ठाकरेकडनं एक अपक्ष उमेदवार रणांगणात उतरवण्यात आला आणि या प्रभागातून अचानक मैदानात अपक्ष उमेदवार उतरले दिनेश जाधव. आणि दिनेश जाधव म्हणजे काल परवा उगवलेला चेहरा नाही तर वर्षानुवर्षे त्यांनी शिवसेनेमध्ये केलेलं काम आहे आणि ते शिवसेनेचे कडवट शिवसैनिक देखील मानले जातात. 8 ते 10 वर्षे त्यांनी त्या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख म्हणून काम केलं होतं. तर त्यानंतर त्यांनी जवळपास 10 वर्षे उपविभाग प्रमुख म्हणून देखील काम केलं होतं. म्हणजे जवळपास 30 ते 35 वर्ष झाले ते शिवसेनेमध्ये ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. जेव्हा ते पत्रकारांना बोलत होते तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे आणि मी या ठिकाणी जे आहे काटेकी टक्कर जे आहे नील सोमय्या यांना देणार आहे. आणि या ठिकाणी दिनेश जाधव यांनी बोलत असताना फक्त स्वतःची उमेदवारी जाहीर केली नाही तर त्यांनी त्या ठिकाणी किरीट सोमय्या यांचे पुत्र असणारे नील सोमय्या यांच्यावरती अनेक गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेले आहेत. नील सोमय्या यांनी ज्या अनेक उमेदवारांना दमदाटी करून त्यांचे अर्ज मागे घ्यायला भाग पाडले तर अनेक जणांना त्यांनी धमकी देखील दिली. परंतु दिनेश जाधव यांना धमकी देण्यासाठी किंवा त्यांच्या समोर येण्यासाठी त्याच्यामध्ये हिंमत नव्हती म्हणून त्याने त्या ठिकाणी मला म्हणजेच दिनेश जाधव यांना धमकी किंवा दमदाटी करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. इतकंच नाही तर जाधवांनी असे देखील आरोप केलेले आहेत या ठिकाणी गुजराती समाजाच्या अपक्ष उमेदवारांना देखील किरीट सोमय्या यांच्या पुत्राकडनं दमदाटी करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काहीतरी गडबड होऊ शकते याचा मला अंदाज आला होता आणि त्यामुळेच मी 30 तारखेला त्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरून ठेवला होता असं देखील ते त्या ठिकाणी म्हटले. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हा जो विभाग होता किंवा हा जो प्रभाग होता मित्रांनो हा राष्ट्रवादीकडे गेला होता. परंतु शिवसेनेची मनातून इच्छा होती की हा प्रभाग त्यांच्याकडे यायला पाहिजे होता. परंतु त्यांची युती असल्यामुळे त्यांना जे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला ही जागा सोडावी लागली. युती धर्म पाळत त्यांनी हा प्रभाग जो आहे राष्ट्रवादीला दिला. परंतु या ठिकाणी त्यांनी एक मोठी भीती देखील व्यक्त केली होती. ती म्हणजे जर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज काही तांत्रिक अडचणीनुसार बाद करण्यात आला किंवा त्या ठिकाणी उमेदवाराने अर्ज जर मागे घेतला तर या ठिकाणी ज्या भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड होईल. आणि ही शक्यता ओळखूनच त्या ठिकाणी दिनेश जाधव यांनी स्वतःचा अर्ज अपक्षरित्या या ठिकाणी भरला होता सेफ्टी म्हणून. आणि नंतर घडलेली घटना ही ज्या ठाकरेंच्या रणनीतीचा कळीचा मुद्दा ठरली. आणि त्यानंतर काल ज्या ठाकरे गटाचे मुख्य नेते असणारे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत दिनेश जाधव हे ज्या ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवार आहेत असं देखील जाहीर केलंय. आणि उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असणारे उद्धव ठाकरे यांनी तसं परिपत्रक देखील त्या ठिकाणी दिलंय. त्या ठिकाणी बोलत असताना खासदार संजय राऊत म्हणाले की या ठिकाणी ज्या दिनेश जाधव यांना अधिकृत चिन्ह जरी शिवसेनेचं मिळालं नसलं तरी देखील आम्ही पूर्णपणे त्यांच्या सोबत आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत. आणि सरते शेवटी त्या ठिकाणी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की ही लढाई आता फक्त भाजप विरुद्ध अपक्ष उमेदवार नाही तर भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी झालेली आहे. आणि मुलुंड सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये जर काटेकी लढत झाली तर या ठिकाणी ज्या भाजपला मोठा फटका बसू शकतो. कारण भाजपच्या इतर ठिकाणचे जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये देखील हा संदेश जाऊ शकतो. मराठी मतांचं विभाजन टाळणं, स्थानिक नाराजी आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा हे सगळं ठाकरेंच्या रणनीतीचा एक भाग होता. आणि फक्त एवढे एका प्रभागामुळे जे आहे मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे गटासमोर एक नवीन पेच आता निर्माण होताना दिसतोय. मुलुंड मधील प्रभाग क्रमांक 107 या ठिकाणची जी लढाई असेल ती फक्त एका निवडणुकीपुरती नसेल तर या ठिकाणी
भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये होणारी सर्वात मोठी लढाई मानली जात आहे. ठाकरेंचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरेल की भाजप आपला स्वतःचा बालेकिल्ला राखण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील. तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील राजकारणाच्या घडामोडी व बातम्या जाणून घेण्यासाठी सविस्तर मध्ये.